आजच्या दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना होतोय राजापूर किंग्स आणि श्री स्वामी राया उद्योग सुर्वे सुपर किंग्स या दोन संघांमध्ये. सलामीचा फलंदाज अंकुश आणि विजय मातेचा सामना करतोय. राईटवर मारा करताना पंचांना पार करून चेंडू टाकेल तो अंकुशला. पहिला चेंडू या सामन्यातील अकोटा प्रश्न टाकले चेंडू उत्कृष्ट चेंडू विजयीचा येतोय. एसटी मागे चेंडू जातो. एसटीची कुठली चूक न करता चेंडू अडवतोय आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना दिसतोय तो विजय माते. ऑफ स्टॉपच्या बाहेर गेलेले चेंडू निर्धावाचा चेंडू जातोय. अतिशय चेंडू पुन्हा एकदा उजव्या शेबार आलेला चेंडू. आणि हा झेल होता मात्र झेल सुटतोय. डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातो. एकच धाव मिळते. अतिशय उंच गेलेला चेंडू लेग साईडला मारलेला फटका. 4 धावा मिळत आहेत. अशा दाऊदने व्यासपीठावरती यायचं आहे. अतिशय उंच गेलेला चेंडू हवेमध्ये गेलेला चेंडू झेल होतोय का पाहूया ना. उत्कृष्ट झेल घेतोय. झेल खाली येतोय आणि कुठली चूक न करता झेल पकडतोय. फलंदाज पॅव्हलियनमध्ये परततोय.
पाहूया तिसरे हॅट्रिक होते का आज इथे आणि एक विक्रम होतोय का आजच्या दिवसातील बघू आपण. वाईटचा इशारा पंचांकडून. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जातोय. झेल खाली चार क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू मात्र खूप उंच गेलेला होता. चांगली फेकी होते इथे, चांगला थ्रो होतोय आणि किती एकच ना, 2 धावा घेतोय. धावसंख्या होते ते 11. अशा तऱ्हेने हे षटक संपलंय. मग दोन षटकं संपल्या. 2 षटकामध्ये धावसंख्येवर येते 11. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय तो बोल्ट. उत्कृष्ट चेंडू उजवी एसटी वाकवतोय गोविंद. आणि आता फलंदाजीसाठी येतोय तो रुपेश. बाउन्स होतोय. अतिशय उत्कृष्ट चेंडू उजव्या बाहेर चेंडू जातोय. रुपेशच्या बॅटवरती काही चेंडू येत नाही आणि निर्धावाचा चेंडू जातोय गोविंदचा. पहिल्याच चेंडूवरती गोविंद गडी बाद करतोय आणि यशस्वीचा ठरतोय. आपल्या पुण्याला गोलंदाजी मार्कडे जातोय आणि गोलंदाजी करतोय रुपेशला. हलकासा फ्लेस करतोय ऑफ साईडला. एक धाव मात्र घेतोय. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि आता स्ट्राईकला येतोय तो राजेश.
आणि उत्कृष्ट झेल खरोखरच पॉइंट क्षेत्रामध्ये आज जो झेल पाहायला जातोय तो जी करणारा फलंदाज सामना करतोय गोविंदचा उत्कृष्ट असा गोलंदाज आणि उंच असा गेलेला चेंडू लेग साईडला दोन क्षेत्ररक्षक तिथे आज आहेत आणि ओव्हर हॅट्रिक मात्र नक्की होते उत्कृष्ट झेल घेतोय डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू जातोय एकच धाव मिळते अशा तऱ्हेने हे षटक संपलंय हे षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 14. पुन्हा एकदा दुसरा षटक टाकतो तो विजय महादी ऑफ स्टॉपच्या बाहेर आलेला चेंडू वाईटचा इशारा होतोय पंचांकडून ऑफ साईडला चेंडू जातोय सरळ चांगला असा पूल करतोय आणि शिरमेशीच्या बाहेर चेंडू जातोय चेंडूला आपली दिशा देतोय आणि चांगला गॅप तयार करून चौकार वसूल करतोय 'अतिशय उत्तुंग असा फटका सरळ उंच गेलेला चेंडू सीमेरेषेच्या बाहेर षटकार होतोय
हॅलो. हॅलो. अतिशय चांगला असा झेल घेतोय आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो तन्मय. तुम्हाला चहा. षटक संपलेलं आहे. हे षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 21. 6 गडी बाद 21. 28. धावसंख्या होते ते 28. स्ट्राईकला खेळतोय तो दीपेश आणि गोलंदाजी करतोय अभय. राईट होतो मारा करताना पंचांकडून दीपेशला. टप्प्याचा टाकला चेंडू लेग साडा फिरून मारतोय. क्षेत्रक्षती द्या जरा पाहू किती धावा मिळत आहे तिथे. चांगली फेकी होते का. एक धाव मात्र पूर्ण होते. चांगला कॉल मिळतो ह्या दोघांमध्ये आणि एक धाव पूर्ण करतायत. उत्कृष्ट चेंडू बॅट कट लागते आणि चेंडू यष्टीवरती आदळतोय. हिट. निखिल आता फलंदाजीसाठी जातोय. उत्कृष्ट चेंडू टाकतोय. बॅट कट लागते आणि चेंडू यष्टीवरती आदळतोय. हिट असा हा फलंदाज बाद होतोय. अभय डावखुर असा फलंदाज येतोय तो निखिल. अंतिम टप्प्यामध्ये आज दिवसातील हे सामने होते आहेत. दुसऱ्या फेरीत दुसरा सामना होतोय. अजून एक सामना बाकी आहे. हो सोडून दिला चेंडू पण तेवढं तेवढं वाट पाहिली आणि पुल केला चेंडू. निखिल एक धाव मात्र तो घेतोय.
सामना जरा फटाफट खेळवा, जरा लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न करा, कारण अंधार होणार आहे. अजून एक सामना खेळवायचा आहे. उजव्या बाहेर गेलेला चेंडू, निर्धावाचा चेंडू जातोय, अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, चांगलासा मारा करतोय अभय. आणि फलंदाजी बॅटवरती काय चेंडू येत नाही, ऑफ साईडला त्याला जखडवून ठेवतोय आणि चांगली रणनीती आखतोय आणि गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना दिसतोय अभय आणि सामना करतोय तो दीपेश. डाव्या स्टोर गेले चेंडू, वाईटचा असा इशारा पंचांकडून, एक अवांतरची धाव मिळते. थोडासा दिशेने चेंडू जातोय तो अभयचा, चांगली गोलंदाजी मात्र तो नक्कीच करतोय. आणि फलंदाजांनी खरं म्हणजे आता धावा जमा करण्यासाठी त्यांना प्रयत्न नक्की करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती एक धाव कशी येईल याचा विचार नक्कीच करून फलंदाजी करावी लागेल. आपण जर मोठे फटके मारायला गेलात तर तो एक झेल होण्याचा फार संभव असतो आणि बाद होण्याची एक संधी असते. आणि हा फटका मारण्याच्या नादामध्ये तो बाद होतोय फलंदाज. मी सांगतोय की एक दोन धावा अतिशय महत्त्वाच्या असतात या क्रिकेट सामन्यामध्ये. अशा तऱ्हे हे षटक संपलं, हे षटक संपलं. नामदेव. आता पण पहिल्यांदा असं होतंय की एवढे गडी बाद होत आहे, एकूण 8 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या होते ती फक्त 31. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा एका संघाचे सर्व गडी बाद झाले होते आणि आताही या सामन्यामध्ये 8 गडी बाद झालेले आहेत. पाहूया शेवटचं षटक टाकतोय तो संदीप. अतिशय उत्कृष्ट असा हा गोलंदाज संदीप राऊंड विकेट मारा करतोय, डावखुऱ्यासाठी फलंदाजी करतोय तो. चांगलासा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण तेवढी चांगली फिल्डिंग करतोय, स्वतः चेंडू अडवतोय, पायावरती चेंडू घेतोय न तो चेंडू आपल्या हातामध्ये ठेवतो, आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना दिसतोय संदीप. आजच्या दिवसातील हा दुसऱ्या सत्रात दुसरा सामना इथे होतोय. अतिशय उत्कृष्ट फटका. एकच धाव मिळते आणि आता स्ट्राईकडे येतोय तो नामदेव. उजव्या हाताने फलंदाजी करतोय, पाहूया किती धावा निघतात या षटकामध्ये. धावांची गरज मात्र आहे. ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जोडा, एकच धाव मिळते, एका धावचे समाधान मानावं लागेल. आणि आता पुन्हा एकदा डावखुराचा फलंदाज निखिल येतोय. संत असा खेळ चालू आहे, कुठेशी जोरदारशी फटकेबाजी होत नाही या सामन्यामध्ये. काही गरज सुद्धा नाही आहे का प्रत्येक चेंडूवरती जर आपण धाव घेतली तर 36 प्रमाणे 72 धावा होऊ शकतात. आणि थोडंसं खराब क्षेत्रशी ते होत आहे. चांगलासा प्रयत्न केला होता त्याने चेंडू अडवण्याचा, पाय त्याचा घसरतो आणि खाली चेंडूवर त्याचा निर्धावाचा चेंडू गेला होता आणि अगोदर एक चौकार मारला होता आणि अतिशय उंच गेलेला चेंडू. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक मात्र तिघे जण धावतोय, झेल घेण्याचा इथे प्रयत्न होतोय आणि झेल बाद होतोय निखिल. अशा शेवटच्या चेंडूवरती हा गडी बाद होतोय. अशा तऱ्हेने शेवटच्या चेंडूवर गडी बाद होतोय आणि
पंचाने लक्ष ठेवा. सामन्याला फटाफट लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अजून एक सामना होत आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा, नाहीतर पेनल्टी मिळू शकते. बारावा खेळाडू नसेल तर पेनल्टी मिळणार आहे. आम्ही 2 रनची पेनल्टी देतोय, कारण 12वा खेळाडू आम्हाला इथे कोणी दिसत नाही आणि कोणाचे इथे येत नाही आहेत. नंतर मग विचारू नका. निखिल आणि पहिलं षटक टाकतो तो निखिल. स्ट्राईकला येतो तो अरविंद मादी आणि नॉन स्ट्राईकला जातोय तो प्रणेल पळसमकर. सलामीची जोडी मैदानामध्ये 38 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरते ती अरविंद आणि प्रणय. अतिशय सुंदर चेंडू निखिलचा होतोय. बॅट लेग बाईचा 1 रन मिळतोय. सुंदर असा चेंडू टाकला होता निखिलने. बॅट्समनच्या का बॅटवरती चेंडू येत नाही आणि निर्धाव असा चेंडू जातोय. पण प्रणील स्ट्राईकला येतोय. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज प्रणील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करून गोलंदाजी करतोय तो निखिल. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू, स्विंग चेंडू होतोय आणि फलंदाजाच्या अंगावरती चेंडू आदळतोय. निर्धावाचा चेंडू जातोय निखिलचा. चांगल्याशी टिचून अशी गोलंदाजी करतोय निखिल. सामन्याला वेळ मात्र लावू नका. हलकासा कट आणि 1च धाव मिळते. आणि खरोखर खराब क्षेत्ररक्षण इथे हळूच चेंडू पुश केला आणि यष्टी मागे चेंडू जातोय. स्लिप मध्ये चेंडू काही अडवता येत नाही आणि 1 रन मात्र मिळतोय तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जाऊन. चांगल्याशी गोलंदाजी करताना हा गोलंदाज आपल्या संघासाठी चांगलंसं योगदान देतोय. चांगला टप्पा ठेवतोय, चांगली दिशा देतोय. आणि आता पाहूया झेल होते का. 2 क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली आहेत आणि झेल घेण्यामध्ये कुठेही चूक न करता फलंदाज मात्र पॅव्हिलियन मध्ये परत. एक चांगलंसं योगदान देतोय, चांगली फलंदाजी करतोय. उत्कृष्ट चेंडू, उजव्या बाहेर गेला चेंडू. थोडासा आडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र निर्धाव असा जातो. अशा तऱ्हेने पहिलं षटक संपले. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती ती 1 गडी बाद 3. 30 चेंडूमध्ये 35 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. आणि आता गोलंदाजीसाठी येतो तो तानाजी. सडपतळ बांधायचा खेळाडू प्रणब घेतोय. पंचांना पार करून तो आपला गोलंदाजी मार्ककडे जातोय आणि मार्क करतोय आणि आता त्याचा सामना करतोय तो प्रणील.
राईट द मारा करताना तानाजी. क्षेत्रामध्ये थोडासा तो बदल करतोय प्रणीलसाठी. पंचांना पार करून चेंडू टाकतोय आणि हा डाव्या स्टोर टाकला चेंडू परत चांगला स्विंग होतोय. झेल मात्र इथे होते का पाहूया. झेल सुटतोय आणि जीवदान मिळतंय ते प्रणीलला. चांगलासा झेल होता, सोपा झेल होता, परंतु हातामध्ये काय तो झेल बसत नाहीये आणि जीवदान मिळतंय प्रणीलला. क्रिकेट सामन्यामध्ये झेल घेणं फार महत्त्वाचं आहे. झेल सुटला तर आपण समजून जा की आपला संघ नक्की कुठेतरी का संकटामध्ये येऊ शकतो. आणि तो फलंदाज जर जीवदान त्याला मिळाला असेल तो आणि हलकासा कट होतोय, हा झेल होतोय यष्टी मागे आणि कुठली चूक न करता अतिशय चांगलासा फटका आणि सीमेरेषेच्या बाहेर चेंडू जातोय. कव्हरमधून चांगला असा पूल करतोय आणि चारदा वसूल करतोय संदीप. आपलं खातं उघडतोय, आपल्या संघाची धावसंख्या वाढवतोय संदीप आणि गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा तानाजी. अतिशय चांगल्या त्याने ते क्रिकेट खेळायला जात आहे. एक चांगलं नियोजन होताना फ्रेंड्स ग्रुप आयोजित राजापूर बिग बॅश ट्रॉफी 2024ची आणि ह्या अंतिम टप्प्यामध्ये या दिवसामध्ये आपण जातोय. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना होतोय. अतिशय उंच गेलेला चेंडू क्षेत्रक्षी तिथे मात्र हजर आहे आणि कुठली चूक न करता झेल घेतोय. संदीपला मात्र पॅव्हिलियनमध्ये परतावं लागतंय. प्रिया सुनील माशा यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर समोर जो बॅनर लावलेला आहे स्ट्रेट एकदम त्याच्या समोर जर फटका मारला त्या बॅनरवरती तर 500 रुपये येणार आहेत. फलंदाजासाठी मात्र चांगलं इथे पारितोषिक लावले जात आहेत. बक्षिसे जाहीर होत आहेत. गोलंदाजासाठी होत नाही आहे. फक्त हॅट्रिकसाठी 1000 रुपये इथे दिलेले आहेत. स्लिपमधून चेंडू जातोय तो डिक्लेरेशन बॉक्समध्ये एकच धाव मिळते. हलकासा कट होतोय. स्वीपचा फटका खरोखर उत्कृष्ट पदा या स्पर्धेतील हा फटका आपल्याला बघायला मिळाला इथे. जर का डिक्लेरेशन बॉक्स नसतो तर नक्की हा षटकारच्या दिशेने चेंडू गेला असता. आणि 24 चेंडूमध्ये 28 धावांची गरज अजूनही.
पुन्हा एकदा निखिलवरती विश्वास दाखवला जातो. दुसरं षटक टाकतोय आणि हा पहिल्या चेंडूवरती लेग साईडला मारलेला फटका क्षेत्ररक्षक मात्र तिथे हजर आहे, परंतु सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. रोखू शकत नाही त्याला. रोख प्रणीलच्या बॅट भरून एक चौकार येतोय. चांगलीशी फलंदाजी करतोय प्रणील. उजव्या हाताने मात्र चांगली फलंदाजी करतोय. लेग साईडला तो चांगले फटके मारतोय. एक चौकार वसूल करतोय. आपल्या संघासाठी आपल्या संघाचा धावफलक मात्र तो धावता ठेवतोय. अजून एक सामना होणार आहे. सामन्याला जास्त वेळ लावू नका. या संघ नायकाने लक्षात घ्या, संघ मालकाने सुद्धा लक्षात घ्या. अजून एक सामना होणार आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला होता. क्षेत्ररक्षकाने झेल सुटतोय. पाहूया एक धाव मात्र नक्की मिळते. चांगलासा फटका खेळतोय. त्याच्या बॅटमधून धावा चांगल्या मात्र येत आहेत. आपली भूक मात्र धावांची वाढवतोय प्रणील आणि चांगली फटकेबाजी करतोय. सामना मात्र हा वेगात जरा खेळायचा आहे. कुठेही थांबू नका, वेळ काढू नका. आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे, हे लक्षात घ्या. थोड्या वेळाने 6 वाजता अंधार होतो. कव्हरमधून चेंडू जातो. सीमेरेषेजवळ चेंडू जातो. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू अडवतोय आणि चांगली फेकी करतोय. तो पण 2 धावा मात्र त्रिपाठी घेतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय त्रिपाठीसाठी. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक लावला जातोय. कव्हरमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आता येतोय. पाहूया त्रिपाठी. सुंदर चेंडू हलकासा प्लेस करतोय आणि एकच धाव घेतोय. ऑफ साईडला चेंडू जातोय आणि एका धावते समाधानमध्ये तेवढे स्ट्राईकला येतोय तो आता प्रणील. एक चौकार मारून खेळताना आपल्याला दिसतोय तो प्रणील. अतिशय सडपतळ बांध्याचा हा खेळाडू, बारीक असा असलेला खेळाडू, परंतु टायमिंगने फटके मारतोय आणि धावा वसूल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे होतं. एकच धाव मात्र प्रणीलला मिळते. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न, आपल्या संघाचा धावफलक धावता ठेवण्याचा प्रयत्न हा खेळाडू करतोय. आपली धावांची भूक सुद्धा वाढवतोय. मोठे का तो फटके मारत नाही, सावध सावध राहून खेळतोय. आपली विकेट सुद्धा तो राखून खेळतोय आणि त्याला साथ देतोय तो त्रिपाठी. पुन्हा एकदा पंचांना पार करून निखिल चेंडू टाकतोय. आकुटप्पाचा टाकलेला चेंडू हलकासा पूल करतोय लेग साईडला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू काही येत नाहीये. चाचपडत चाचपडत तो चेंडू पकडतोय आणि एक धाव मात्र मिळते ती त्रिपाठीला. अशा तऱ्हेने हे षटक संपलंय. हे षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 20. 3 गडी बाद 20. 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. दोघांनाही चांगली अशी संधी आहे, समान अशी संधी मिळते हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या चेंडूपर्यंत हा रंगणारा सामना नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू 18 धावा आणि बॉलिंगसाठी येतोय तो राजेश. राठोड मारा करतोय, सामना करतोय त्रिपाठी. 18 चेंडूमध्ये 18 धावा. प्रत्येक चेंडूवर धावांची गरज. त्रिपाठी राजूचा सामना करतोय. पंचांना पार करून चेंडू टाकतोय. हळूच सोडून दिलेला चेंडू उजव्या यशाच्या बाहेर चेंडू जातोय. आणि फिरून मारलेला फटका वंडी.
एकच धाव मिळते. ऑफ साईडला चेंडू जातोय. एकच धाव मिळते. संत असा खेळ होतो, प्रत्येक चेंडूवरती धाव घेतोय आणि प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचीच गरज आहे. कुठेही आता आपण विकेट न गमवता खेळलं पाहिजे, कारण सेम चेंडू आणि सेम धावा आहेत. संयमाने फलंदाजी करावी लागेल. एखादा जर विकेट इथे जर गेला तर खूप मोठं संकट आपल्या संघावरती येऊ शकतं. आता आपण स्थिर झालेलो आहोत हे मात्र नक्की. त्रिपाठी आणि प्रणील फुलटॉस चेंडू तर बॅटवरती जो चांगला असा प्रहार करतो. क्षेत्ररक्षक मात्र तिथे हजर आहे. एक धाव पूर्ण होते, चांगली फेकी होते आणि एका धाव ते समाधान मानावं लागतंय ते प्रणीलला. चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळत आहे. झेल मात्र सुट्ट आहे तिथे. बरेचसे आजच्या ह्या दिवसभरामध्ये झेल इथे सुटलेले आहेत. पुन्हा एकदा बॅट खाली टप्पा येतोय आणि स्लिपमध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. हलकासा कट, बॅटवरती चेंडू पूर्णतः येत नाही. फिरून मारण्याचा प्रयत्न होता आणि सीमेरेषेच्या बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न होता, परंतु हलकासा कट लागतोय आणि स्लिपमधून चेंडू एकच धाव मिळते. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कडे जाताना दिसतोय आणि पंचांना पार करून चेंडू टाकतोय तो त्रिपाठीला. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता त्रिपाठीचा, परंतु बॅट लागा चेंडू लाईन जस्टी मागे चेंडू जातोय. एक धाव मात्र प्रणील घेतोय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती काही चेंडू येत नाहीये आणि अशा तऱ्हेने हे षटक संपलंय. हे षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 25. 12 चेंडूने 13 धावा. दोन्ही संघाला जिंकण्याची चांगली संधी आता इथे आहे आणि पाहूया या सामन्यामध्ये कोण जिंकतोय. जो जिता वही सिकंदर कोण होईल आपण थोड्याच वेळात आपल्याला समजेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही संघांवरती दबाव मात्र नक्की वाढणार आहे. फलंदाजांना मात्र संयमाने फलंदाजी करावी लागेल, कारण आता पण त्याचे 3 गडी बाद झालेत आणि हा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा खेळ असल्यामुळे आपण कोणीही भाकीत करू शकत नाही. आणि आता गोलंदाजीसाठी येतो अंकुतवरती विश्वास दाखवलेला आहे. शेवटच्या आणि निर्णायक अशा क्षणामध्ये तो गोलंदाजी करतोय. 5वं षटक कसं टाकतोय आणि 12 चेंडूमध्ये 13 धावांची अजूनही गरज आहे. प्रत्येक चेंडूवर एका धावेची गरज आहे. पाहूया फलंदाज आता कोणत्या तऱ्हेने फलंदाजी करतायत. त्रिपाठी पण आता स्थिर होतोय. त्यानंतर प्रणील सुद्धा सलामीचा फलंदाज चांगला स्थिर झालाय. चांगली त्याची नजर बसले. पण पाहूया शेवटपर्यंत हा सामना तो नेतोय का आणि आपल्या संघाला विजय करून देतोय का प्रणील. नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला येतो तो त्रिपाठी. त्रिपाठी आतापर्यंत चांगल्या तऱ्हेने फटकेबाजी करतोय आणि आपल्या संघासाठी चांगलं असं योगदान देतोय. अतिशय वेगवान असा गोलंदाज मोठासा रनअप घेतो आणि गोलंदाजी करतोय. रनअप घेऊन पंचांना पार करून चेंडू टाकतोय त्रिपाठीला. वेगात टाकलेला चेंडू उजव्या यशाच्या बाहेर चेंडू जातोय. नोचा इशारा होतोय पंचांकडून आणि फ्री हिट. पहिला चेंडू नो होतोय. फ्री हिट मिळतोय. सोने पे सुहागा त्रिपाठीसाठी. पाहूया या फ्री हिटचा तो किती आता फायदा उठवतोय त्रिपाठी, कारण फ्री हिट वरती झेल झाला तरी फलंदाज बाद होऊ शकत नाही. फक्त धावबाद होऊ शकतो. उत्कृष्ट चेंडू, चांगला कमबॅक करतोय हा गोलंदाज आणि एकच धाव मिळते लेग बायच्या रूपामध्ये. हलकासा कट होते. पाहूया क्षेत्रक्षक तिथे जरा स्वतःच झेल घेतोय
आणि फलंदाज बाद होतोय त्रिपाठी. फटका मारण्याचा प्रयत्न होता. मी मगाचपासून म्हणतो की फटकेबाजी न करता जर तुम्ही प्रत्येक चेंडूवर संयमाने फलंदाजी केल्यात आणि एक एक जर धाव घेतलात तरी आपण विजयी होऊ शकतो. ॲक्च्युली क्रिकेटमध्ये हे असंच खेळलं जातं की प्रत्येक चेंडूवरती आपल्याला रन्स कसे मिळतील हे बघायचं असतं आणि खराब चेंडू ज्यावेळी येतो त्यावेळी आपण त्याचा समाचार घेऊन फटकेबाजी करायची असते. आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो अभय, एक मोठीशी जबाबदारी त्याच्यावरती असेल. आपल्या संघाला जर विजयी करायचं असेल तर खरोखरच प्रणयला चांगल्या तऱ्हेने अभयला साथ द्यावी लागणार आहे. आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत, 27 धावा झाल्या आहेत. मोठासा रनअप घेतोय आणि यशस्वी असा गोलंदाज होतोय. अतिशय वेगात अशी गोलंदाजी करतोय. अगोदर चेंडूवरती फलंदाजाला बाद केल्यात, स्वतःच्याच गोलानं झेल झेल घेतलाय आणि चांगला असा फटका मारतोय. पाहूया किती धावा मिळतात. शतकच्या तिथे हजर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रणीलचा, परंतु चांगला कॉल मिळतोय अभयकडून आणि प्रणील थांबतोय. आता समयोचित अशी फलंदाजी करावी लागेल. आता कुठेही न डगमगता, कुठेही धोका न पत्करता फलंदाजी करावी लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याची फार गरज आहे. संयमाने फलंदाजी करावं लागणार आहे. आणि अतिशय सुंदर चेंडू पाठीमागे मारण्याचा प्रयत्न होता प्रणीलचा, परंतु चेंडू काय बॅटवरती येत नाही. निर्धावाचा चेंडू जातोय. चांगलीशी गोलंदाजी करतोय अंकुश आतापर्यंत. यशस्वी असा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ककडे जातोय आणि 8 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर धावांची गरज आहे. संयमाने फलंदाजी नक्कीच करावी लागेल. आता जो काय खेळ खेळायचा आहे, जो तो ह्या दोघांनाच खेळायचा आहे. 8 चेंडूमध्ये 9 धावा त्यांना करायच्या आहेत. पाहूया, दोघांनाही संधी चांगलीशी ती आहे. जर चांगली अजून गोलंदाजी आली तर धावाही न देता जिंकू शकतील. आणि तेवढी चांगली फटकेबाजी केली आणि एक एक धाव घेतली तरीही संघ फलंदाजी करणारा जिंकू शकतो. उत्कृष्ट चेंडू टाकतोय, निर्धावाचा चेंडू जातोय. 7 चेंडू आणि 9 धावा. चेंडू मात्र कमी होतोय, धावा तिथेच राहत आहेत. दबाव मात्र नक्की वाढतोय. पाहूया या दबावामध्ये आता हे दोन खेळाडू कसे काय खेळ करतात, त्याचा रंग कसा बहरतोय आता पाहूया. एक चांगलीशी इथे खेळी करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हलकासा कट होतो आणि एकच धाव मिळते. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव मिळते. अशा तऱ्हे षटक संपलंय. एकूण 5 षटकं संपलेत आणि 5 षटकांनंतर धावसंख्या होते ती 4 गडी बाद 30. अजूनही 8 धावांची गरज. 6 चेंडू आणि 8 धावा. कठीण असं आव्हान म्हणावं लागेल, कारण क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत वाढत असते आणि कुठला संघ जिंकेल कोणीही सांगू शकत नाही. परंतु एक जरी षटकार मारला आणि 2 धावा काढल्या तरीही संघ विजयी होऊ शकतो. तरीही संयमाने नक्कीच मात्र इथे फलंदाजी करावी लागेल, कारण आपल्या संघाला जिंकायचं असेल तर कुठेही धोका न पत्करता आपल्याला खेळावं लागणार आहे. प्रणील मात्र सलामीला येऊन अजून चांगल्या तऱ्हेने फलंदाजी करतोय आणि जास्त वेळ घेऊ नका कृपया. अजून एक सामना खेळायचा आहे. 6 चेंडू आणि 8 धावा अजूनही. अ, सामना मात्र लवकर खेळा, जास्त वेळ लावू नका. अंधार होत चालला, अजून एक सामना होणार आहे. अतिशय उत्तुंग असा फटका, षटकाराच्या दिशेने गेलेला उत्तुंग हा षटकार.
सरपंच 11 संघाचा कर्णधार कॉमेडी बक्षी या. फक्त 2 धावांची गरज. षटकार मारतोय आपल्या संघाला विजय करण्यासाठी अभय. आणि हा सरळ मारायला फटका पाहूया. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू होतो. एक मात्र धाव गेले, दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होतोय, दुसरी धाव पूर्ण होते आणि अशा तऱ्हेने विजयी झालेले. हार्दिक अभिनंदन. चांगले फटकेबाजी चौकार षटकार मारून आपल्या संघाला विजय करतो. शेवट